कुटुंबातील मृत सदस्यांना पितर म्हणतात। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितृपक्षात धार्मिक विधी केले जातात। मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचे काय होते, आत्मा यमलोकात कसा पोहोचतो, आत्म्याला यमलोकात पोहोचण्यासाठी किती दिवस लागतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे चला जाणून घेऊया। आपल्या हिंदू धर्मात 4 वेद आणि 18 पुराणे आहेत। या शास्त्रांमध्ये देवी देवतांशी संबंधित सर्व कथा आहेत। यातील एक आहे गरुड पुराण। गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील प्रश्न आणि उत्तरे आहेत। देवताने गरुड देवांना जन्म मृत्यू, पुनर्जन्म, आत्मा, यमलोक, स्वर्ग नरक, नदी वैतरणी, पाप पुण्य, नीती कर्म इत्यादी विषय सांगितले आहेत। असे मानले जाते की कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचा पाठ केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते। या पुराणाच्या वाचनाने आपल्याला जीवन आणि मृत्यूशी संबंधित सर्व धार्मिक गोष्टी देखील कळतात। मृत्यूच्या 3 दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर आत्मा येतो। मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातो आणि यमराज आत्म्याला पाप आणि पुण्याविषयी सांगतात। यमलोकात 3 दिवस राहिल्यानंतर यमदूत त्या आत्म्याला त्याच्या घरी परत सोडतात। आत्मा आणखी 10 दिवस स्वतःच्याच घरी राहतो आणि त्याच्या मृत्यूवर कुटुंब कसे शोक करीत आहे ते पाहतो। मृत्यूच्या 13व्या दिवशी कुटुंबातील सदस्य जे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करतात त्यामुळे आत्मा तृप्त होतो। मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी पिंडदान केले नाही तर आत्मा दुःखी होतो आणि यमलोकातही अन्न पाणी मिळत नाही। दुःखी आत्मा वंशजांना शाप देतो। या शापामुळे कुंडलीतील पितृदोष वाढतो। पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात पिंडदान, श्राद्ध, तर्पण पितरांच्या नावाने करावे। पाप आणि पुण्य यांचा हिशोब चुकता झाल्यावर पापी जीव यमलोकात जातात आणि पुण्यवान जीव पितर होऊन पितृलोकात जातात। पितर लोक चंद्रावर असल्याचे मानले जाते। मंडळी, आत्म्याचा यमलोकापर्यंतचा प्रवास कसा सुरू होतो? मृत्यूच्या 13 दिवसानंतर आत्म्याला अंगठ्याच्या आकारा एवढे सूक्ष्म शरीर प्राप्त होते। या सूक्ष्म शरीराला जीव म्हणतात, जेणेकरून तो त्याच्या पापांची शिक्षा भोगू शकेल। यानंतर यमलोकाचा प्रवास सुरू होतो। यमलोकाच्या वाटेवर पूर्ण अंधार राहतो। आत्म्याला उष्ण हवा आणि उष्ण वाळूवर चालावे लागते। त्या आत्म्याला भूक व तहान लागते, मात्र अन्न व पाणी मिळत नाही। वाटेत यमदूत आत्म्याला घाबरवतात, नरकातल्या यातनांबद्दल सांगतात। मृत व्यक्तीच्या नावाने कुटुंबियांनी केलेल्या पिंडदानामुळेच आत्म्याला पुढे जाण्याचे बळ मिळते आणि 47 दिवसात आत्मा यमलोकात पोहोचतो। अंधार आणि उष्ण वाळू नंतर यमलोकाचा रस्ता वैतरणी नदीतून जातो। ही नदी गरम पाणी, रक्त, पू आणि मांस यांनी भरलेली आहे। ज्या व्यक्तीने जेवढे जास्त पाप केले असेल त्याला नदी ओलांडताना तेवढ्या यातना सहन कराव्या लागतात। यातना सहन करताना आत्मा 47 दिवसात यमलोकात पोहोचतो। वाईट कर्म केलेल्या जीवाला तेथून नरकात नेले जाते, तर चांगले कर्म केलेल्या जीवाला पितर लोकात पाठवले जाते। मंडळी, पितृलोक चंद्राच्या त्या भागावर आहे जो दिसत नाही। पितृपक्षात केले जाणारे पहिले श्राद्ध जीवाला पितृ बनवते। पितृ झाल्यावर सूक्ष्म शरीराचा नाश होतो। पितृपक्षात हे पितर वाऱ्याच्या रूपाने पृथ्वीवर येतात। या काळात केले जाणारे श्राद्ध पितरांना शक्ती प्रदान करते। पितृपक्ष संपल्यानंतर हे पितर परत जातात। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात पुनर्जन्माची मान्यता आहे। श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्येही आत्म्याचे वर्णन केले आहे। आत्मा शरीर बदलत राहतो। धर्मग्रंथांमध्ये एकूण 84 लाख योनींची उल्लेख आहे। म्हणजेच जगात एवढ्या प्रकारचे जीव आहेत। आपल्या कर्मानुसार आत्म्याला 84 लाख जन्म पार करावे लागतात आणि शेवटी मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागतो। जीवाच्या कर्मानुसार त्याला मृत्यूनंतर तसेच नवीन जीवन मिळते। जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्या आत्म्यांना लवकरच नवीन जीवन प्राप्त होतो। 13 दिवसापर्यंत मृत व्यक्तीच्या संस्कारांशी संबंधित सर्व आवश्यक विधी केले जातात। असे मानले जाते की आत्मा आपल्या कुटुंबातील सदस्यांनी केलेले कार्य काळजीपूर्वक पाहतो। 13व्या दिवशी ब्राह्मणाला भोजन दान आणि आत्म्याच्या निवृत्तीप्रित्यर्थ पिंडदान केले जाते। पिंडदान केल्याने आत्म्याला शक्ती मिळते आणि मृत्यूलोक ते यमलोक हा प्रवास पूर्ण होतो, अशी धार्मिक मान्यता आहे। 13व्याला ब्राह्मण पर्व देखील खूप महत्त्वाचे मानले जाते, कारण सर्व विधी ब्राह्मण करतात। अशा परिस्थितीत जर ब्राह्मण भोजन आयोजित केली नाही तर मृत व्यक्तीचा आत्मा ब्राह्मणांचा ऋणी होतो।
गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला यातून मोक्ष मिळत नाही आणि त्याला त्रास सहन करावा लागतो। मंडळी, तेरावा करण्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत। विज्ञानामध्ये असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती 13 दिवसांपेक्षा जास्त काळ उदासीन राहिली तर त्याला नैराश्याचा त्रास होऊ शकतो। म्हणूनच कुटुंबियामध्ये नैराश्य टाळण्यासाठी 13व्या दिवशी केलेला कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो। गरुड पुराणात असेही म्हटले आहे की जर मृत व्यक्तीचे 13व्याचे पालन केले नाही तर त्याचा आत्मा पिशाच योनीत भटकत राहतो, अशी ही एक मान्यता आहे।